म्हणतात, जैसी कृपाळू जननी, जैसी ब्रह्मविद्या माऊली, अपत्य चालवी करी धरुणी. दृष्टांत मातेचा त्या ठिकाणी लौकिकातला दिलेला आहे. आई लेकराला जेव्हा ते थोडं बोलायला लागलं, बोबडं बोलायला लागलं, त्याला काका मामा दादा वगैरे म्हणता यावं आणि मग ते थोडं मोठं होतं. बाबा म्हण, आता नाही बाबा, बाबा कमी झालेला, आता डॅड, पप्पा. हे आमच्या मराठीवरती आक्रमण आहे. आमच्या आचार्यांनी सांगितलं, केशराज व्यासांना, तुमचा अस्मात कस्मात मी नेने, मजश्री चक्रधरे निरोपिली मराठी केच पुसा. सांगायचं तात्पर्य की ही ब्रह्मविद्या, ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे व्यापक. सगळ्या देवतेहून व्यापक उरलेला असा आनंदमय परमेश्वर, तो खऱ्या अर्थाने ब्रह्म आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी तुर्य ब्रह्म ते सांगितले. परमेश्वर ब्रह्म आहे, सद्ब्रह्म आहे, माया ब्रह्म आहे आणि एका ब्रह्मांडाला व्यापक, आणि म्हणून विश्वब्रह्म असे तुर्य ब्रह्म, चार ब्रह्म सांगितलेले. ब्रह्म व्यापक आणि विद्या, त्या परमेश्वराची विद्या ही व्यापक आहे. हे आजच्या चक्रपाणी महाराजांच्या चरित्रावरून आपल्याला दिसते. 52 विद्या पुरुषांना 52 पुरुषांना स्थूळ विद्या दिल्या आणि 84 शिल्प. बाबांनी, इंगोलीकर बाबांनी स्पष्टीकरण केलं, पर आणि आवर. आवर म्हणजे ज्या जीवाच्या कणवा देवतेच्या विद्या परमेश्वराकडून व्हाव्यात अशा ठाकलेल्या असतात, त्यासाठी आवराचा अवतार श्री चक्रपाणी महाराजांनी, काटेबाबांनी आत्ताच आपल्याला सांगितलं, विस्तृत सांगितलं आणि खूप महत्त्वाचं सांगितलं सिद्धांत. सामान्य जनतेच्या जे ब्रह्मविद्येत तरबेज आहेत त्यांच्या निश्चितच लक्षात आलं, परंतु कदाचित तुमच्यावरून गेला असेल, नाही का? सिद्धांत खूप छान सांगितला. आणि अशा 52 स्थूळा विद्या दिल्या, 84 विद्यावंताला शिल्पविद्या. आता शिल्पविद्या, स्थूळविद्या त्याच्या भानगडीत जात नाही. जीवाच्या ज्या कणवा, असे जीव देवतेची विद्या पण परमेश्वराकडून व्हावी उधळीनाथाप्रमाणे त्याची विद्या घेऊन त्याने त्या जीवाने गुरुत्व स्वीकारलेलं होतं ते त्याचं मान्य के. तसं इथे देवतेच्याच विद्या परमेश्वराकडून व्हाव्यात असं ज्या जीवांनी जोडलेलं आहे, त्यासाठी हा अवरदृश्य अवतार. अवरदृश्य म्हणजे काय? दृष्टांत पाठामध्ये पहिले 3 दृष्टांत आलेले आहेत. एक अंतुलाचा दृष्टांत, दुसरा बाहेरलाचा दृष्टांत आणि मध्ये आहे उमऱ्यावरचीलाचा दृष्टांत. म्हणजे परदृश्य, अवरदृश्य आणि उभयदृश्य हे तिन्ही अवतार त्या ठिकाणी सांगितलेले आहे. बाहेर असे तो, जसं घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर जो माणूस आहे तो बाहेरचं सगळं बघतो, पण घरातलं त्याला काहीच दिसत नाही. आणि ती दृष्टी आणि त्या जीवांच्या त्या कणवा, त्या विद्या पूर्ण करण्यासाठी खास चक्रपाणी महाराज हा अवतार बाहेरल्याच्या दृष्टांतामध्ये देवाने सांगितला की बाहेरचं देवतेचं सगळं आहे. परमेश्वराचा उद्देश एकच आहे की या जीवाला दुःखातून मुक्त करणे. याला ब्रह्मविद्या होत नाही, हा लगेच कैवल्याला जाऊ शकत, त्याला ज्ञानप्रेम होऊ शकत नाही. परंतु ज्या कणवा अशा देवतेची विद्या परमेश्वराकडून व्हावी त्या पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचा हा आवरांतूर अवतार म्हटलेला आहे. म्हणजे अवर विद्येचं दातृत्व, त्याला अवर असं म्हटलेलं आहे.
श्री चक्रपाणी महाराज हे ज्ञानशक्ती स्वीकारली बाबांनी, काटेबाबांनी आता सांगितलेलं आहे. माहूरला मुखाशी मुख लावली, डोक्यावरती पंजा ठेवला आणि मुखाला मुख लावलं, ही प्रक्रिया केली आणि तिथून ब्रह्मविद्या ही स्वीकारली. पराविद्या तिथं स्वीकार केली. द्वारावतीकारांच्या ठिकाणी पराविद्या नव्हती असं नाही, कारण पुढे चरित्रात येणारच की जोगऱ्याला त्यांनी ज्ञान दिला ना, जोगऱ्याचा उद्धार केला म्हणून सकळ अवतार दोन्ही शक्तीचे, परावर उभय शक्तीचे स्वीकार त्यांच्या ठिकाणी असतो. परंतु प्रामुख्याने वेगवेगळे अवतार परदृश्य हा परांतूर देतो. जसं श्रीप्रभू बाबा आहे, 60 जीवांची अविद्या प्रतिदिन छेदत होते. मग एवढं तयार करायला ते करतोय, अनेक अवतार आहे, हे सगळे तयार करून त्यांच्याकडे पाठवत होते. ते फक्त अविद्या वेगळी करत होते. 60 जीवाची ह्याच्यात परदृश्य आहे. आणि हा अवरदृश्य अवतार म्हणजे आवर, प्रामुख्याने आवराचं कार्य ज्यांनी केलं म्हणून त्यांना आवर म्हणायचे. वास्तविक त्या ठिकाणी दोन्ही शक्ती आहेत. म्हणून ब्रह्म विद्या, विद्या जसे गीतेमध्ये श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावरती ज्ञान निरूपण केलं. ज्ञान हा शब्द संस्कृतच्या नियमाने नपुंसकलिंगी आहे का. मग व्यासांनी त्याला काय केलं, त्याला नाव दिलं. ती 2 छंदामध्ये गीता विभागलेली आहे नाही का. एक अनुष्टुप छंद जास्त आहे आणि दुसरा छंद जो आहे तो कोणता आहे, 11व्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये हा जो इंद्रवज्रा छंद, या 2 छंदामध्ये हे 700 श्लोक गोवलेले आहेत. परंतु तिला गीता का नाव दिलेलं आहे. ज्ञान नपुंसकलिंगी आहे, नपुंसक काही नाही करू शकत, म्हणून गीता हे स्त्रीलिंगी नाव दिलेलं आहे. जैशी कृपाळू जननी आपत्ते चालवी करी धरुणी. आई काय असते मुलाला पुन्हा पुन्हा ते सांगत असते. कधी कान पकडते, कधी गालगुच्चा घेते, कधी पोटाला विळा देते, चिमटा घेते. गीता तशीच आहे नाही का. प्रेमळ जननी असते, त्याला माझ्या मुलाला संस्कार चांगले लागलेले पाहिजेत. थोडंफार त्याला दुःखही देते, त्याला वठणीवर आणण्यासाठी गीता तशीच आहे. आम्हाला एकूण एखाद्या टायमाला अर्जुनासारखी थोबाडी ती बी देते आणि पुन्हा प्रेमाने हातही फिरविते, पुन्हा पुन्हा तीच गोष्टी सांगते. आणि म्हणून अनेक विद्वानांचा असा आरोप त्या गीतेवरती आहे की गीतेवरती पुनरुक्ती आहे. हो आहे ना, आई पुनरुक्तीच करत असते. लेकरू जेव्हा लईच लाडात यायला लागलं ना, मग कालबुच्च्या बी घेते, रडाचं थांबत नसतं, थोबाडीत बी देते, आहे का नाही. म्हणून ज्ञानाई हिंगोलीकर बाबांनी विचार केला, ही ब्रह्मविद्या माऊली ह्या संपूर्ण जीवमात्राला आवरातून काय परातून काय दोन्हीकडून ती उद्धरण्याचा प्रयत्न करते. म्हणून तिला ज्ञानाई अशा प्रकारची स्त्रीलिंगी जर नाव दिलं तर जास्त योग्य वाटतंय. म्हणून एक आई आपल्या मुलाला सांगते, मुलगा शाळेत जायला हट्ट करते, रडते, नाही जात मी शाळेत, नाही जात मी शाळेत. इथे जो चांगदेव वाघावती बसून ज्ञानेश्वर गेला, तो चांगदेव त्या चांगदेवाचे तो भक्त होता. मग सामान्यपणे माणसाला आता सगळे देवलशी संपले, डॉक्टर संपले, 4ही धाम संपले आणि मग आपल्या आराध्यालाच साकडं घालावं म्हणून नवस बोलला की जर माझ्या मुलीला काही अपत्य होईल तर मी त्याला तुझं नाव देईल आणि तुला 10 सहस्राची पूजा बांधेल.
त्या टायमाला 10 सहस्र म्हणजे आत्ताच्या टायमाला खूप आहे त्यावेळेचे. अशा प्रकारे नवस बोलला होता. आईने नवस त्या चाकणला चक्रपाणी नावाचं दैवत आज बी आहे आणि म्हणून तिने त्या चक्रपाणी देवतेला नवस केला होता की माझी मुलीची कूस जर उजवेल तर मी माझ्या त्या होणाऱ्या नातवंडाचं नाव चक्रपाणी असं देईल. म्हणून श्री चांगदेव रावळ आणि चक्रपाणी दोन्ही नावं ही आजोळाकडून चक्रपाणी महाराजांना आलेलं आहे. त्याच्यातही सिद्धांत आहे. चक्र म्हणजे नाणचक्र नाही का, आणि पाणी म्हणजे कर, हाताला पाणी असं म्हटलेलं आहे. ज्याने खऱ्या अर्थाने हे ज्ञानचक्र, आवरातील ज्ञानचक्र जे अज्ञानाचा छेद करणारं आहे, दुःखाचा छेद करणारं आहे आणि सुख प्राप्ती करणारं आहे ते चक्रपाणी. आणि बर्वे 32 लक्षणी असं देह त्यांना प्राप्त होतं. म्हणून चांगदेव राऊळ म्हणजे संपूर्ण जीवदेवतेचा मालक आहे. श्री म्हणजे लक्ष्मी अलंकृत, भौतिक अभौतिक दोन्ही संपत्ती त्यांच्या त्या अवताराच्या ठिकाणी आहे. श्री चांगदेव राऊळ आणि गोसाव्याचे गोस्वामी असा शब्दाचा अपभ्रंश आता झाला. गोसावी गोसावी गोस्वामी. गो म्हणजे इंद्रिय आणि त्याच्यावर ते कंट्रोल करणारा तो स्वामी म्हणजे खऱ्या अर्थाने परमेश्वर जितेंद्रिय आहे. आणि म्हणून दोन्ही नावं चक्रपाणी महाराजांनी सार्थकी केली. तुम्हाला दृष्टांत सांगत होता नानाई की ही कशी आहे, ही आई कशी आहे, ब्रह्मज्ञा माऊली कशी आहे. एक आई आहे, लेकराला सांगते शाळेत जा, ते म्हणते रडते नाही जात नाही का. आणि मग आईला कळवळून आई मारते, रडायला लागतो, मुलगा रडायला लागतो. शाळेला आई नको पाठवू मजला, कोणता सांग अपराध सांग मी केला. हे आई अगं मला नको ना शाळेत पाठवू, अगं ते गुरुजी खूप मारतात, माझा कान ओढतात, माझा कान ओढतात. रडते मुलगी आईच्या कुशीत घुसते आणि कुशीत घुसून मग आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. उगाचच मारलं माझ्या लेकराला, नाही मारायला पाहिजे होतं. कुशीत घेते, मांडीवर घेते आणि मग सांगते, बाळा अजून आईला सांगते, अक्षरे किती काढावी सांगणा. आता सारखंच लिहि सांगतात गुरुजी, पोट दुखून येतात ना. अक्षरे किती काढावी सांगणा, बोटे ती उगीच दुखवावी बोलना. सांग ना तू किती अक्षरं काढायची नाही का. उगाच बोट दुखतात माझे काय, नको मारू ना, मला नाही शाळेत जायचं. मी तुला आणू लागेन घागरी, तुला पाणी वाहू लागेल मी, बाजू लागेन भाकरी, तुला भाकरी भाजू लागेल, तुझं सगळं काम करेल ना मी, मात्र मला नको शाळेला पाठवू. आईच्या डोळ्यात अश्रू ओघळतात. लेकराला जवळ घेते, अरे बाबा. शाळेत गेल्यानंतर ते गुरुजी कितीही रागवले, विद्येच्या मंदिरात बाळा सदोदित जावे, गुरुमुखातून अमोल
ऐसे शब्द मनी घ्यावे, रागावले जरी गुरुजी कितीही मार दिला त्याने. अरे तुला किती वेळा रागावले ते मारलं, पण त्याचं प्रेम काय आहे? तुझं अज्ञान नष्ट करण्यासाठी ते तुला मारतात, ते प्रेमाने मारतात रे. आणि मग आईला खूपच हुंदका येतो, किती खुळेही बोल बोलसी बाची मन्या बाळा. अंतःकरणातून हृदयातून आईचे अश्रू फुटले. किती खुळेही बोल बोलसी बाची मन्या बाळा. हसू तुला मी की रागावो कळेना वेल्हा. अरे तुला हसू का रडू, काय करणार आहे? आणि म्हणून दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा ओघळू लागला. लेकराने आईला ओलं चिंब केलं, मातेने लेकराला ओलं चिंब केलं. तशी ही ब्रह्मविद्या ज्ञानाई, ही आई आहे ती तुम्हाला त्या ज्ञानाने तुम्हाला शिक्षा पण ही करते, तुम्हाला शासन करते, तुम्हाला रडवते, तुम्हाला हसवते, पण प्रेम मात्र करते. आणि त्या कैवल्य पदापर्यंत योग्य करायचंय. म्हणून श्री चक्रपाणी महाराजांनी औरांतून त्या विद्या पूर्ण केल्या. टाईम जास्त घेतल्याबरोबर अध्यक्षांची क्षमा मागतो. लांबलेले विवेचन खूप चालेल, परंतु इथे बंद करतो. अध्यक्षाचे महत्त्वाचे विचार या संपूर्ण ज्ञान सत्राचे अध्यक्ष माझे सुहृद, माझे हितक्ष नाही का बाबा, त्याचप्रमाणे काटे बाबा. खूप मर्मभेदक असा सिद्धांत त्यांनी सांगितला. आमचंही हृदय भेदून गेला. आणि बाबांचं तर अध्यक्षीय विचार आहेत. बाबा खूप व्यवहारात जाऊन समाज प्रबोधन करणारे बाबा आहेत, म्हणून त्यांच्यासाठी मी आटप्त घेतो. बाबा अध्यक्षांचं माझ्याकडून काही चुकी झाली असेल, अधिकचं बोललो असेल तर क्षमा करा. लांबलेले विचार थांबवतो. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज आपण या मार्गाशी आत कारण श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या लाडक्या आवडत्या भक्ताच्या पवित्र भूमीमध्ये ज्ञानाई नावाचा पानपोळीचा आस्वाद घेत आहोत, की जेणेकरून आपली दुःखमुक्ती, सुखशांती आणि मोक्षप्राप्ती असा त्रिवेणी संगम या ज्ञानाईमध्ये आपल्याला ह्या पानपोळीत प्यायला भेटेल, असे मदरसा राणीच्या दत्तप्रभूंच्या आवडत्या भक्ताच्या भूमीत ही पानपोळी आहे. आणि ही परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत इंगोलीकर बाबा उर्फ संतोष मुनी. संतोष म्हणजे कालही संतोष, आजही संतोष, उद्याही संतोष आणि सदा सर्वदा संतोष. या 3 अक्षराशिवाय दुसरं दिसणारच नाही तुम्हाला, गॅरंटीने सांगतो. तर असे हे यांनी ही पानपोळी काढली. ही पहिली कलाकृती आहे असं मला वाटायला लागलं, पण परमेश्वराला हे अपेक्षित होतं आणि ते बरोबर त्यांच्या मार्फत परमेश्वराने आपल्यासाठी उपस्थित केलं आहे.
तर ते इंगोलीकर बाबा आणि पट्टीचे वक्ते परमेश्वराला आपल्या हृदयात डायरेक्ट घुसवून देणारे परम म्हणजे पट्टाधिष्ठित महंत आचार्य शास्त्री बाबा पातुरकर अहमदाबाद. त्यांचं एक चुकलं ते म्हणजे माझं काय चुकलं म्हणलं, लय चुकलं, पण मला ऐकायचं होतं तुमचं तर तुम्ही बंद केलं आणि मला घोड्या बसून दिलं, बरेच घोड्या बसून दिलं. तसंच आपले वडनेरचे बाबा, आज विषय असा चालू झाला आणि आपण सर्व पंचकृष्ण परमेश्वराचे लाडके सर्व कर्म राठी सोडून परमेश्वराच्या परमानंदात उडी टाकण्यासाठी उत्सुक झालेले, परमेश्वराच्या गेटजवळ लाईनमध्ये उभे असलेले की आता आत किंवा बाहेर. एवढंच. जसं सश्यानं सालबर्डीच्या उडी टाकली, त्या पारड्यांना कुत्र्यांना नाही सापडला आणि परमेश्वराजवळ पोचला, तर असे आपण सर्व परमेश्वराचे लाडके ससे नाही कुत्र्यांना पारड्यांना सापडणार हे मला त्या ज्ञानाईच्या पानपोळीतून ज्ञान पिल्यामुळं आपण खरंच नाही सापडणार आणि सापडूच नाही. कारण ह्या कुत्र्यांच्या आणि पारड्यांच्या तावडीत जर हा ससा सापडला तर त्यांनी पोस्टमॉर्टम केलंच समजा, म्हणजे आपल्याला नक्की 84ची गाठ आहे. त्यातून जर सुटायचं असेल तर ह्या पानपोळीचा नुसता आस्वादच नाही, नुसत्या टाळ्या वाजवून नाही, तर ती अंगात उतरवली पाहिजे असं परमेश्वराचं म्हणणं आहे. आज विषय म्हणजे हे वडनेरचं पवित्र तीर्थक्षेत्र, जिथं 2 भुजंगांचं वय परमेश्वराने एका सेकंदात हटवलं. मग आपलं का हटणार नाही? आपण जर वय करत बसू तर आपण परमेश्वराला पोचणार नाही, ही गॅरंटी झाली. आणि म्हणून इंगोलीकर बाबांनी हे ज्ञानाई वडनेर भुजंग या ठिकाणी ठेवली, शिरसोलीला ठेवली नाही. कारण या ठिकाणी त्या ज्ञानाईची पानपोळी आस्वाद घेऊन आपण आपल्यातल्या प्रत्येकात डायरेक्ट मनातून सुद्धा वैर संपलं पाहिजे. निर्वैर सर्वभूतेषु असं श्री गोपालकृष्णाने अर्जुनाला 11व्या अध्यायात शेवटी सांगितलेलं आहे. कोणत्याही भूताशी भूत प्राण्याशी वैर नसला पाहिजे, तोच मला प्राप्त होतो. आणि ज्याचा कोणाशी मनातसुद्धा वैर आहे तो मला प्राप्त होणार नाही, त्याने काहीही करू. म्हणून या ठिकाणी हे ज्ञानाईची पानपोळी उघडली, त्यांचं मी शतशः आभार मानतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आपली श्री गोविंद प्रभूंची पवित्र भूमी, तसंच श्री दत्तात्रय प्रभूंची पवित्र भूमी, तसंच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची पवित्र भूमी, तसेच श्री चक्रपाणी अवताराची पवित्र भूमी. सगळ्या अवतारांनी या अमरावती जिल्ह्यामध्ये असे काही भक्त अमरावती जिल्ह्यामध्ये होते की परमेश्वराला 1000 किलोमीटर तिथून भक्ताला भेटायला यावं लागलं. अशी कोणती प्रार्थना केली असेल त्या रुक्मिणीने, सैन्यासहित भेटायला यावं लागलं. या भक्ताला तिकडे जावं लागलं नाही, भक्ताची इथं परमेश्वर आले हजारो किलोमीटर प्रवास करून. तर तशी प्रार्थना शिकायची असेल तर ह्या अमरावती जिल्ह्यातच जन्म घ्यावा लागेल. कारण तशी प्रार्थना रुक्मिणी सहरमध्ये संतोष मुनी कवींनी वर्णन केले आहे. आणि त्या रुक्मिणी सहरचा उपयोग फक्त पारायणसाठी नाही, तर ती प्रार्थना कशी शिकायची की जेणेकरून परमेश्वर, दूर गेलेले परमेश्वरसुद्धा आपल्याकडे येतील आणि आपल्याला पदरात घेतील.
ती प्रार्थना त्या पुस्तकात शिकायची आहे, त्या ग्रंथामध्ये शिकायची आहे. कारण तो ग्रंथ परमेश्वराकडून प्रसन्नतेनं संतोष मुनीने मागितलेला आहे. त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे आणि होत आहे. परीस, दर्शन हे सर्व काही कार्य त्या ग्रंथाच्या वाचनानं होत आहे. म्हणून प्रार्थना कशी शिकायची ती अमरावती जिल्ह्यातून रुक्मिणीकडून शिकावी, की जेणेकरून आपल्याला परमेश्वर भेटेलच. आता विषय असा मोठा झाला, ही रुद्रपूर म्हणजे उत्तर काशी. उत्तर काशीमध्ये दक्षिण काशीविषयी माहिती प्रकट करायची आपल्याला. उत्तर काशीमध्ये येऊन आपल्याला दक्षिण काशीचं महत्त्व विशद करायचं म्हटल्यावर अंतर किती? 400 किलोमीटर. तर 500 600 किलोमीटर. परंतु दत्तप्रभू महाराज भिक्षेसाठी इतके किलोमीटर दररोज प्रवास करतात, जाणं आणि येणं. वाराणसी कुणीकडं, काशी कुणीकडं, कोल्हापूर कुणीकडं, माहूर कुणीकडं, पंचेश्वर कुणीकडं. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर ह्या सृष्टीमध्ये ह्या जीवाच्या उद्धारासाठी प्रयत्न करतात. त्यावेळेस एकच अवतार झाले दत्तप्रभू. त्यांनी जे ज्ञान सांगितलं ते 16 लाख वर्ष चाललं. त्यावेळेस मनुष्य सात्विक होते, राजस तामसपणा कमी होता, सत्यता होती, शुद्धता होती, सदाचार होता, ब्रह्मचर्य होतं, सगळंच होतं. ते ज्ञान भेसळ झालं. मी तुम्हाला जे काय सांगितलं ते तुम्हाला खूप आवडलं, तुम्ही दुसऱ्याला सांगितलं, त्यांना खूप आवडलं, त्यांनी तिसऱ्याला सांगितलं. पण माझ्यापासून जे तुम्ही ऐकलं ते त्याचं 50% पुढच्याला सांगितलं आणि तुमचं 50% सांगितलं. त्यानं पुढच्याला त्याचं 50% सांगितलं आणि तुमचं 50% सांगितलं. म्हणजे माझं त्यात 25% आलं. आणि हळूहळू ज्ञानात भेसळ होत गेली. आणि यालाच म्हणतात ग्लानिर्भवती भारत. धर्माला ग्लानी आले म्हणजे ज्ञानाला ग्लानी आले, म्हणजे धर्माला ग्लानी आले. परमेश्वराचे ज्ञान धर्म भेसळ होत गेलं आणि जे पाहिजे ते जीवाला भेटलंच नाही. नाव फक्त ज्ञान राहिलं, परंतु त्या आज सगळं अज्ञान वाटलं. म्हणून परमेश्वराला पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागतो. मग गोपालकृष्ण महाराज अवतार झाले आणि असे अवतार झाले धूमधडाका. आपणाला तर माहीतच आहे, साम दाम दंड भेद. पण असं तसं चालतच नव्हतं. ज्यावेळेस देवलोक मागले होते त्यावेळेस देवलोकामध्ये दत्तप्रभूने अवतार घेतला. कारण 88,000 वर्षी होते, जंगलामध्ये असायचे. त्या देवलोकांनी त्या ऋषीच्या रूपात जायचं, त्या ऋषी पत्नीची मजा घ्यायची, निघून जायचं. संध्याकाळी समजायचं ऋषीमुनी आल्यावर, अरे तुम्ही दुपारी आले होते आज, अरे मी नव्हतो आलो. त्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं, त्यांना वाटलं, मग समजलं घे दुसराच घोटाळा. असा सपाटा लावला देवलोकांनी. त्याच्यामुळं दत्तप्रभूने अवतार घेतला. पण तो दत्तप्रभूंच्या आईवर सुद्धा गेम आणला. इतक्यापर्यंत अति कोटीला परिस्थिती गेल्यामुळं दत्तप्रभूंनी त्यांना भाळ केलं आणि मग तो प्रकार बंद झाला आणि ज्ञानाची स्थापना केली. म्हणजे पवित्रानाय साधूना विनाशाचे दुष्कृताम त्या युगात सुद्धा झालं. तसंच द्वापर युगात सुद्धा जी परिस्थिती कशीच हाताळली जात नव्हती. राजे लोक मातले होते. स्वतःच्या भावजाईलासुद्धा तमाशासुद्धा लाजवेल, तमाशालासुद्धा लाज वाटेल, कलियुगालासुद्धा लाज वाटेल असं घृणास्पद कृत्य कौरवांनी करणं लावलं. आणि ते राजे लोक होते. आज राजे लोक म्हणजे प्रजेचे मायबाप असतात आणि मायबापाने असं करावं, ही भयान कंडिशन झाली. ती परिस्थिती कोणाकडूनच आटोपली जात नव्हती. म्हणून गोपालकृष्णाने राजे लोकात अवतार घेऊ
विनाशाय दुष्काताम करून टाकलं आणि पवित्रनाय साधुनाम करून टाकलं. पण तसं जर केलं नसतं तर आज आपण कोणत्या स्थितीमध्ये असतो, लग्न कशाला म्हणतात हे माहीत झालं नसतं. कुणी कोणाची ओढून न्या, कुणी कोणाची घेऊन जा, मामा कशाला म्हणतात, आई कशाला म्हणतात, वडील कशाला म्हणतात, हे कोणतेच नाते राहिले नसते. आपण प्राण्यासारखं झालं असतो जर गोपालकृष्णाचे अवतार झाले नसते. चाललं असतं का? एवढी परिस्थिती परमेश्वराने हाताळण्यात आणून सज्जन लोकांचा सहकार्य करून सहाय्य केलं आणि दुष्टांचा संहार केला. म्हणून आणि नंतर ज्ञानाची स्थापना केली. जे ज्ञान त्रेतायुगातलं गडगडलं होतं पुन्हा ताजं ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान पूर्ण भारतामध्ये 22,000 राजे लोकांना सांगितलं. पण 22,000 राजे लोक गोपालकृष्णाचे मांडलिक राजे होते आणि गोपालकृष्ण हे चक्रवर्ती राजे होते. म्हणजे गोपालकृष्णाचं अभिनव जीवन लक्षात नाही येणार कोणाच्या. आपण 2-4 शब्द सांगू आणि तेवढंच गोपालकृष्णाचं जीवन आहे परमेश्वराचं, तर ते परमेश्वराचा अपमान आहे. पण त्याचे अनंत गुण, अनंत धर्म, त्याचा एक अंश बी आपण सांगू शकत नाही. त्याचा अंत देवतासुद्धा घेऊ शकत नाही, 81 कोटी सव्वाशे देवता घेऊ शकत नाही. असं परमेश्वराचं, गोपालकृष्णाचं अनंत गुण, अनंत धर्म. त्यांनी पहा राज्याभिषेक केला. 16,108 स्त्रिया, त्यांना तितके बंगले बांधून दिले, तितक्या सांभाळल्या, परंतु ब्रह्मचारी राहिले. डबे गोपालकृष्ण सगळ्या ठिकाणी ठेवून दिले, आपण ब्रह्मचारी आहे. मग दुसऱ्याच्या बायाच्या मागं पळणारे कोण आणि आपल्या बाया असून बी आपण ब्रह्मचारी राहणारे कोण, ह्याला म्हणता परमेश्वर. साधी बात नाही आहे. ज्यानं ही सृष्टी निर्माण केली, ज्यानं आपल्याला मनुष्यजन्म दिले, ज्याने आपल्याला ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानाचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं, भारतीय घटनेमध्ये 800 महिन्यामध्ये 1000 दुरुस्त्या झाल्या. भारतीय कोड कलम. परंतु 800 महिन्यामध्ये 1000 दुरुस्त्या झाल्या. भगवद्गीतेमध्ये 5000 वर्षात किती दुरुस्त्या व्हायला पाहिजेत? किती व्हायला पाहिजे? एकही नाही झाली. का? म्हणून ते गॉडमेड आहे. ते परमेश्वराने ज्ञान सांगितलेलं आहे, ते कधीही नवीनच आहे. ते पुरातन गुरसटलेलं झालंच नाही, होणार बी नाही, होत बी नाही कधी. परंतु त्याच्यामध्ये जर भेसळ होईल तर प्रश्न येतो. जे जसंचे तसं सांगितलं गेलं पाहिजे पुढे. तर हे ज्ञान परमेश्वराने दिलेलं आहे ना, तर त्या ज्ञानाच्या मागं परमेश्वराची भूमिका काय आहे? हा जीव उद्धारला पाहिजे, हा जीव मोक्षाला गेला पाहिजे, हा जीव दुःखातून मुक्त झाला पाहिजे, याला सुखशांती भेटली पाहिजे आणि ह्याला आत्मप्राप्ती झाली पाहिजे. याच्यासाठी हे गोपालकृष्ण अवतार राजे होते, राजे असून ब्रह्मचारी होते. हे अवतार जर नसते तर आपल्याला आतासुद्धा बोलायला माग झालं असतं. कारण गोपालकृष्णांनी जी चक्रधर स्वामींनी समानता, सगळ्याला ज्ञान, सगळ्याला धर्म, तसं गोपालकृष्णाने बी स्त्री वैश्यास्त्रता शूद्र सांगितलं आणि सगळ्याला ज्ञानाचा अधिकार, स्त्रियांना, पुरुषांना, सगळ्या जातींना, सगळ्या धर्मांना, सगळ्या गरिबाला, श्रीमंताला, कमी डोकेवाल्याला, फुल डोकेवाल्याला, सगळ्याच्या दृष्टीने ज्ञान सांगितलं. आणि भगवद्गीतेचं सोपं आणि साधं संस्कृत जगात कुठंच नाही आहे, हे बाबा सांगतील. साध्या शिकलेल्या माणसाला सुद्धा समजतं हा श्लोक कसा आहे आणि याचा अर्थ कसा आहे. एवढं सोपं संस्कृत जगात कुठंच नाही आहे. आज तिसरीतले मुलंसुद्धा 18 अध्याय तोंडपाठ म्हणतात. तर परमेश्वराची त्या साथ असते. म्हणून
हे अवतार महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर ह्या युगात एक एकच अवतार झाले. माझं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे कलियुगात 3 अवतार झाले. कलियुगात 3 अवतार का म्हणून? आपण कृतयुगात होतो, नंतर आपण उद्धरलो नाही, त्रेतायुगात आलो, उद्धरलो नाही, द्वापरयुगात आलो. म्हणजे आपले पाप कमी होत गेले का वाढत गेले? किती वाढत गेले? म्हणून कलियुगात हे आपले पाप संपवायला एका अवतारानं भागत नाही. म्हणून किती अवतार झाले? रेल्वेचं एक इंजिन असतं रेल्वेला, परंतु ज्यावेळेस घाटातून चढायची त्यावेळेस पुढं एक आणि मागे एक इंजिन असतं, 2 असतात. तसं आपल्याला परमेश्वराने लवकर उद्धार व्हावा म्हणून ते 2 अवतार तर झालेच, ते सुद्धा अजून आहेत. अवतार संपत नाही. ते असून ह्या कलियुगात दत्तप्रभू तर अखंड आहेत, तसे चक्रपाणी अवतार, गोविंदप्रभू अवतार, चक्रस्वामी, आणखी 3 अवतार म्हणजे 4 अवतार ह्या जीवाला आपल्याला ह्या दुःखातून काढण्यासाठी सज्ज आहेत. पण आपण त्यांना कट मारत आलो तर अजूनही कटच मारतो. पहा तुम्ही, लग्नाला जायला कधी म्हणलं का कोणी रस्ता खराब आहे, पाहू जमल्यावर पाहू, जमताना काय सांगता येत नाही, अमुक अडचण आहे. पण देवाला जायचं म्हणलं की रस्ता लयच खराब आहे, पाठ खूपच दुखली, खूपच कंटाळा आला, हे सगळे दोषानं वर्षभर आपण बडवत बसतो. आणि लग्नाला गेल्यावर 4 लोक मेले तरी शब्द नाही काढत. पुन्हा एखादी मुलगी जर मार्गात आली तर तळपायच्या मस्तकाला जाते, आणि दुसऱ्या कोणाकडे गेली तर आज शब्द बी नाही काढत. म्हणजे परमेश्वर म्हणता यांना किती आवडी आपली. आपल्याकडे म्हणलं की असं, आणि तिकडं म्हणलं की असं, म्हणजे असं जमल का? म्हणून ह्या जीवाला ह्या दुःखातून काढण्यासाठी परमेश्वराने हे 4 अवतार स्थापन केले. आणि 5व्या अवताराचं नामस्मरण सांगितलं. ज्या ज्या अवतारांच्या ज्या भूमिका आहेत त्या त्या अवताराच्या स्मरणाने त्या त्या प्रकारचे कर्म असतात. मुद्दाम नाही सांगितले, उगाच नाही सांगितले, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. गोपालकृष्ण अवतारामुळं, दत्तप्रभू अवतारामुळं आपल्याला सार्वजनिकरित्या लोकांमध्ये समाविष्ट होता आलं, नाही तर आपण बाजूला पडलो असतो. अजूनही चक्रपाणी अवतार, दत्तप्रभू चक्रपाणी अवतार, 3 अवताराच्या बाबतीत जनता अननोन आहे आणि आपल्याला बाजूला टाकते. चिंतनेजनक ज्याने अनेक ग्रंथावर प्रकाश टाकला असे करमाड निवासी आचार्य प्रवर बाभुळगावकर बाबा यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आयोजक समितीच्या वतीने बाबांचं सहर्ष स्वागत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. आपण खाली बसूया. बसून घ्या पटकन. खाली बसा. श्री दत्तात्रेय. अजून काहींना ऐकूच आलं नाही मला वाटतं. पटकन खाली बसायचं. आपल्याला पुढचा विषय सुरू करायचा आहे. बाबा हे 5 अवतार, हे 5 अवताराची ज्ञानाई पानपोई. हीच पानपोई 32 वर्षापूर्वी
परमपूज्य पट्टाधीश मोठे बाबा बुलढाणा यांनी पंचकृष्ण प्रबोधन परिषद, पंचकृष्ण म्हणजे 5 अवतार, त्यांचं प्रबोधन म्हणजे ज्ञान, त्याची परिषद म्हणजे संस्था, विषद करणारी संस्था. हे 5 अवताराचं ज्ञान ह्या जीवांना झाल्याशिवाय या जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून हे 5 अवताराची परिषद स्थापन केली आणि त्याच्यातून जे उपक्रम स्थापन केले ते आपणा सर्वांना माहीतच आहे. सत्संग, देवपूजा सत्संग. देवपूजा सत्संगमुळे लहान मुलंसुद्धा दंडोत म्हणायला लागतात. त्यांना मोठेपणी दंडोत म्हणायची लाज वाटत नाही कोणा. मग तो पंथाशी धर्माशी जोडलेला राहतो. हे अत्यंत महत्त्वाचं फाउंडेशन त्या जीवानं होतं. मंदिरात सत्संग असला, एखादा अन्य माणूससुद्धा त्या मंदिरापुढे जाईल आणि हात जोडेल, तर त्या दिवशी पहिल्यांदा त्यानं आयुष्यात हात जोडले तर त्यावेळेस त्याचं मोक्षाचं बीजारोपण तिथून सुरुवात झाली. साधी गोष्ट नाही. तिथून पुढे तो मोक्षाच्या रस्त्यावर चालायला सुरुवात केली त्याने. हे सत्संगाचे फायदे आणि शिबिराचे फायदे हे तर आपल्याला माहीतच आहे. महिलांसाठी, पुरुषांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी. या शिबिरातून आणि ह्या गीता ज्ञानातून जितके विद्यार्थी गेले आत्तापर्यंत, तर त्यांच्या जीवनामध्ये असा काय चमत्कारी बदल होतो, त्यांचं रक्तच बदलून जातं. पहिली गोष्ट गुन्हेगारी संपून जाते. दुसरी गोष्ट व्यसनाला लागत नाही. तिसरी गोष्ट आईवडिलांना व्यवस्थित सांभाळतात. चौथी गोष्ट लग्न झाल्यावर दाबाकुटी होत नाही. पाचवी गोष्ट आत्महत्या करत नाही. सहावी गोष्ट पोलीस स्टेशन आणि कोर्टाचे कामाची भानगडी येत नाही आयुष्यात. सातवी गोष्ट घरात सुखशांती राहते. आणि आठवी गोष्ट परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी ज्ञानप्राप्तीचं त्या घरात प्रयत्न चालू राहतात आणि ते 84तून 100% वाचतात आणि परमेश्वराला प्राप्त होतात. असा ह्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आले का. तर आपल्याला ह्या 5 अवताराविषयी आता गोपालकृष्ण अवतार हे उभयराटे मान्य. कर्मही सांगितलं आणि धर्मही सांगितलं, परंतु संन्यास उत्कर्षाने सांगितलेला आहे. 4था अध्याय ज्ञानकर्म संन्यास सांगितला, 5वा अध्याय कर्म संन्यास सांगितला. म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाने म्हणजे मनातून पहिला संन्यास घ्या. दिसायला गाढव आतून घोडा आहे. 5वा अध्याय मग पूर्ण संन्यास सांगितला, बाह्य आणि अंतर. 18व्या अध्यायाचं नाव सुद्धा काय आहे, मोक्ष संन्यास योग. संन्यासशिवाय मोक्ष नाही. आणि 18व्या अध्यायात गोपालकृष्णांना अर्जुनाने एकच असा प्रश्न विचारला. एकच प्रश्न एवढा मोठा आहे, एकच अध्याय एवढा मोठा आहे की त्याग आणि संन्यास याचं तत्त्व मला सांगा. आता इथं युद्धाचा प्रसंग, सगळं धनुधारी उभे आणि तिथं ह्या त्यागाचं आणि संन्यासाचं काय पडलं होतं. काही घाबरला नाही आहे. याचं तत्त्व मला सांगा. म्हणजे याच्यात काहीतरी अर्जुनाचा पहिलाच प्रश्न हा होता की निश्चित कल्याणकारक असेल ते मला सांगा. आणि तिथून मग भगवद्गीतेला सुरुवात झाली. म्हणजे हे निश्चित कल्याणकारक आहे आणि तेच ज्ञान प्रत्येक युगामध्ये प्रत्येक अवतार तेच सांगत असतात, नवीन काहीच नाही. पण तो आपण त्याच्यापासून वंचित राहतो, त्याला कट मारतो. इकडं 25 वर्ष 20 वर्षे नोकरी करण्यासाठी 25 वर्षे घासतो शाळेमध्ये, क्लासमध्ये. वर्षातला एक दिवसाचा एक क्लासही बुडवत नाही. परंतु परमेश्वरकडचा 25 वर्षात एकही क्लास करत नाही. ही भयान शोकातिका आहे. कसं होणार समजून घे. म्हणजे इतका भेदभाव आपण त्याच्याविषयी याच्याविषयी करतो हे परमेश्वराला सगळं समजतं. तर असं नाही झालं पाहिजे. म्हणजे दत्तप्रभू अवतारसुद्धा संन्यासी आहेत, चक्रपाणी अवतारसुद्धा संन्यासी आहेत. जर प्रपंचामध्ये राहून 16,000 स्त्रियासून ब्रह्मचार्य राहता आलं तसं जर प्रपंचात राहून जर तसं राहता आलं गोपालकृष्णासारखं,
तर प्रपंचात सुद्धा मोक्ष मिळवता येतो. तसं राहता येत नाही म्हणून पुढे दत्तप्रभू अवतार सांगितले. केलं का? संसार केला का दत्तप्रभूंनी? अलिप्त राहिले. संसारात राहून जर अलिप्त राहणं जमत नाही तर संसारच करू नका. पण तो आधी संसारात पडले मग त्यांनी काय करावं? चक्रपाणी अवतार. परंतु संन्यास कसा आवश्यक आहे? दुसऱ्या धर्माचा अन्य धर्माचा जर संन्यास घेतला असेल तर तो सुद्धा अनावश्यक आहे. आणि हा कसा आवश्यक आहे? म्हणून श्री गोविंद प्रभू अवतार त्याच्यातूनही संन्यास मागच्या लोकांसाठी कसा फायद्याचा आहे. ज्यांना सोडून आपण चाललो त्यांनासुद्धा परमेश्वर मोक्ष देणार जर त्यांचा पाठिंबा असेल तर. आणि किती किती संकटातून एकटेच आईवडील आहे तरी त्याग कसा करायचा, कशासाठी करायचा ते दाखवलेलं आहे. परत राजकीय संकट दुसऱ्या शत्रूच्या देशात जाता येत नाही ते सुद्धा बाजूला टाकलं. लहान बाळ आहे महिपाळ त्यालासुद्धा सोडलं तरीसुद्धा पाप लागत नाही. पण ज्यांची याला साथ असेल परमेश्वर भक्ताला तर त्यांचं परमेश्वर सोनं करून टाकतात. पण परमेश्वराचं तत्त्वच असं आहे, तू मुठभर पोहे देऊनच पाहे, तुला मी काय देतो पा. नुसते पोहे देऊन पाहिलं तर काय होतं? मग मुलं देऊन पाहिलं तर काय होतं? आईवडिलाचा दोघांचा उद्धार होतो. फुकटमध्ये जिथं नरकात असेल तिथून काढून आणतात त्याला मोक्षात आणतात. जसं पांडवांनी पुण्य केलं, पांडवराजाला नरकातून काढलं त्याच क्षणात. कौरवांनी डबल पाप केलं, त्यांच्या आईवडिलांना डबल नरकात जावं. म्हणजे माल खराब निघाला, कंपनी डुबली, हे सांगायचं काम नाही. म्हणून हे पाचव्या अवताराचं जे कनेक्शन आहे सर्वांना श्री चक्रधर स्वामींनी आधी गोपालकृष्णच का सांगितले, नंतर दत्तप्रभूच का सांगितले, नंतर चक्रपाणी अवतारच का सांगितले, नंतर गोविंद प्रभू का सांगितले, नंतर चक्रधर स्वामी का सांगितले. पण प्रतीती होण्यासाठी उपाधी पाहिजे. उपाधी म्हणून आधी सांगितले. असे अनेक गोष्टी लावता येतात पण आपल्याला टाईम तसं तर आता बाबांचंच पाहिजे होतं, मला ऐकायला भेटलं असतं. पण तर माझं नशीब चांगलं नाही हे मी मगाशीच सांगितलं. तर आता फलटणविषयी बोलायचं म्हणलं तर फलटणचे अवतार कोणी म्हणता माहुरला अवतार